आता एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज राज्यातून आहे। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याची सध्या माहिती मिळते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे सध्या सगळीकडे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यान विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या त्यामुळे त्या ठिकाणी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते। गोंधळ सुद्धा निर्माण झालाय। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून सुद्धा कसून अशी चौकशी केली जाते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सध्या सुरक्षा रक्षकांकडून आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी तपासणी केली जाते, पाहणी सुद्धा केली जाते। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळे विधान भवन परिसरामध्ये आमदारांची कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि विधान भवनामध्येच बॉम्ब ठेवल्याची अफवा आता समोर आली। बॉम्ब अफवेमुळे सगळ्यांना सध्या गेटवर रोखण्यात आले। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून सध्या त्या ठिकाणी कसून अशी तपासणी केली जाते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान आज विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरली, सध्या काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने तपासणी केली जाते? अर्थसंकल्पीय अधिवेशन या आपण प्रथम सुरू आहे आणि तिसरा आठवडा आहे आणि या ठिकाणी धमकीचा मेल या विधान भवनामध्ये आलेला आहे आणि त्यासाठी आपण बघितलं संपूर्ण जे कर्मचारी आहेत विधान भवनातले त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेला आहे। आता आपण विधान भवनामध्ये आहे आणि आपण बघू शकता की गेटच्या बाहेर सर्व जे विधान भवनातली कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेले आहे। तसेच कोणाला या ठिकाणी आतमध्ये येऊ देत नाहीत। पण यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार आहेत शरद पवार गटाचे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, विधान भवनाला धमकीचा मेल आलेला आहे, काय सांगा? मला जी माहिती इथं आल्यानंतर भेटती की काहीतरी चेकिंग चालू आहे, काहीतरी थ्रेट आलेला आहे। त्या संदर्भात सकाळी पण चेकिंग झाली आणि आता पण ते सुरक्षेच्या हिशोबाने चेकिंग करतात। पण सतत अशा प्रकारचे धमकीचे मेल हे वारंवार येत आहेत, कुठे सुरक्षामध्ये या ठिकाणी बघितलं जात नाही। विधान भवनाच्या विषयामध्ये माझं तर मी पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकतोय। एखादं ज्याची मेल जरी आला असेल तो खोटा आहे खरा आहे, प्रशासन ह्याचं उत्तर नक्कीच देणार त्याच्यामध्ये। पण आपली सुरक्षा यंत्रणा ज्या प्रकारे धमकीचे मेल आपण मिळतात विधान भवनामध्ये हा पहिल्यांदा आला, पण बाकीच्या ठिकाणी जात असतं तर कुठे सुरक्षा याच्यामध्ये बघा, विधान भवनामध्ये ही माझी दुसरी टर्म आहे आणि सुरक्षतेच्या हिशामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते एकदमपणे खात्रीपूर्वक एकदम जबाबदारीने इथं काम करतात। तर आपण या ठिकाणी बघितलं क्षीरसागर होते शरद पवार गटाचे आमदार आणि या ठिकाणी धमकीचा मेल आलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण विधान भवन परिसर आपण या ठिकाणी बघितलं हा गजबजलेला परिसर असतो। 8 वाजता या ठिकाणी विधान भवनामध्ये एंट्री सर्वांना दिली जाते आणि त्यानंतर आपण बघितलं चहलपहल ही संपूर्ण विधान भवनमध्ये सुरू असते। पण आता जो धमकीचा मेल आलेला आहे त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण विधान भवन या ठिकाणी शुकशुकाट झालेली आहे आणि सर्व जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेले आहे आणि आता बघितलं ही मंत्र्यांची देखील आता वेळ झालेली आहे। मंत्री देखील या ठिकाणी येऊ लागतात आणि पण आता या ठिकाणी मंत्र्यांना देखील अडवलं जातंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण आपण बघितलं सर्व जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्यांना विधान भवनाच्या बाहेरच ठेवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जी तपासणी आहे ती या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं पोलिसांकडनं ही केली जाते। हा मेल कुठून आलेला आहे, काय कोणी पाठवलं आहे, जी संपूर्ण तपास या ठिकाणी केल्या जाते आणि त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी काय पोलिसांकडनं आदेश येतात आणि किती वेळामध्ये या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी सोडलं जातं। कारण की या ठिकाणी सभागृह चालू होतं आणि त्यानंतर संपूर्ण राज्याचं या ठिकाणी ज्या घटना त्या ठिकाणी मांडल्या जातात आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघितलं तर जी संपूर्ण माहितीनुसार जी धमकी आलेली आहे त्यानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेला आहे। मनोज, हा धमकीचा मेल नेमका किती वाजता आला आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती देण्यात आली का? आपण बघितलं आम्ही या ठिकाणी 8 वाजता या ठिकाणी सर्व मीडिया कर्मचाऱ्यांना एंट्री दिली जाते आणि मीडिया कर्मचारी आम्ही सर्व 8 वाजता या ठिकाणी आलेलो होतो। पण 9 वाजता आपण बघितलं 9 पावणे 9च्या दरम्यान या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे विधान भवनाचा ते या ठिकाणी गेट हा बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक कर्मचारी येऊन या ठिकाणी जमा होऊ लागले आणि आता संपूर्ण परिसर बघितलं या ठिकाणी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची गर्दी लागलेली आहे आणि जी कामाला सुरुवात होते ती या ठिकाणी कामाला अद्यापही सुरू झालेली नाही, कारण की
सर्व कर्मचारी येऊन कामाला सुरुवात करतात, पण आता सर्व जे कर्मचारी ते या ठिकाणी बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही आहे आणि जे आता मंत्री देखील या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण बघतो विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज या ठिकाणी सुरू होतं 11 वाजता आणि त्यामुळे आता ही जो धमकीचा मेल आलेला आहे त्यानुसार पोलिसांची या ठिकाणी चौकशी ही सुरू आहे आणि हा मेल कुठून आलेला आहे, कोणी पाठवलेला आहे याचा संपूर्ण तपास या ठिकाणी केला जात आहे। पण जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवण्याचं असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे सर्व कर्मचारी यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि आता संपूर्ण पोलीस अधिकारी या ठिकाणी तपास करत आहेत यंत्रणा। मनोज, खरं तर सध्या पोलिसांकडून विधान भवन परिसराची कशा पद्धतीने तपासणी केली जाते? आपण बघता हा धमकीचा मेल पहिल्यांदाच असं समजलं जातं की विधान भवनामध्ये आलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी संपूर्ण जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर थांबवण्यात आलेला आहे आणि आपण हा मेल सकाळी या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आपण बघता आमदार देखील या ठिकाणी आता प्रवेश करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी आमदारांना प्रवेश दिला जाते, पण जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी अद्यापही बाहेर ठेवलं जात आहे। पण ही पहिल्यांदा अशी घटना घडली समोर येत आहे, पण या ठिकाणी तर पोलीस सर्व विधान भवनाचा परिसर आहे तो या ठिकाणी तपासणी करत आहेत। तसंच आपण बघतो जे फ्लोअर आहे त्या ठिकाणी देखील तपासणी पोलिसांची सुरू आहे आणि या मेल आला कुठून आहे, कोणी पाठवला आहे याची संपूर्ण तपासणी या ठिकाणी करत आहे। हा मेल फेक तरी असू शकत नाही असं देखील संपूर्ण या ठिकाणी तपास केला जाते आणि त्यानुसार आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी काय आदेश दिले जातात आणि पोलिसांच्या सूचनेनंतर या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता किती वेळ लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आता या ठिकाणी आमदारांना सोडलं जात आहे, पण जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं। आपल्यासोबत आमदार असतात पण त्यांच्याशी सर काय सांगा, धमकीचा मेल या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवलं आहे। आज आत्ताच न्यूज मिळाली की धमकीची जे आपली सूचना इथं आलेली आहे, अध्यक्षांनी त्याला लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने त्याला लक्षात घेऊन एवढी सिक्युरिटी वाढलेली आहे। पण मला असं वाटतं की आपल्या विधानसभेचा कामकाज डिस्टर्ब करण्याकरता असा एखादा हॉक्स होऊ शकतं, पण तरीही दक्षता घेऊन अध्यक्षांनी आणि गृह मंत्रालयाने ही सिक्युरिटी वाढवलेली आहे। पण सर विधान भवनामध्ये हा धमकीचा मेल आला आहे, कामकाज या ठिकाणी चालतं आणि अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये हा धमकीचा मेल आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विधानसभाच्या सदस्यांना धमक्यांचे मेल यायला लागले आहे। कोणी बिश्नोई गँग म्हणून आमचे साजिद पठाण साहेब अकोल्यावाला आहे त्यांना आलेली आहे, तो मुद्दा गाजला आणि त्यानंतर आज थेट विधानसभेपर्यंत ही मेल आलेली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि कुठेतरी याची सखोल चौकशी होऊन सिक्युरिटी जी आहे ते वाढवण्यात यावी अशी मला, पण हे होऊ शकतं की कामकाज डिस्टर्ब करण्याकरता सुद्धा अशी मेल येऊ शकते, याची शक्यता नाकारता येत नाही। कोणाकडनं आला अजून काही माहिती नाही, मी एकदा अध्यक्षांशी बोलल्यानंतरच मग काही कमेंट करेन। धन्यवाद। आपण या ठिकाणी बघितलं तर आमदारांना आता या ठिकाणी प्रवेश दिलाय, तसंच कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी आता प्रवेश द्यायला सुरुवात झालेली आहे आणि आता कामकाज या ठिकाणी सुरू होतं। 8 वाजता या आपण बघितलं सगळ्यांना प्रवेश या ठिकाणी दिला जातं आणि त्यानंतर आता पोलिसांचं पथक डॉग स्क्वॉड देखील आपण बघितलं या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण तपास आपण बघितलं तर केला जात आहे। आपण समोर आपण व्हॅन बघू शकता, या ठिकाणी जी डॉग स्क्वॉडची व्हॅन आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामधून आता संपूर्ण विधान भवनाचा या ठिकाणी तपास हा केला जाणार आहे। कोणी हा मेल पाठवलेला आहे, हा मेल खराच आहे का की काय, हे संपूर्ण तपास आपण बघितलं या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी आपण समोर बघू शकता की जे स्निफर डॉग आहे ते देखील या ठिकाणी बघू शकता, ते देखील या संपूर्ण विधान परिसराचा या ठिकाणी परिसराचा आढावा घेणार आहेत। काय या ठिकाणी सापडतं का हे देखील पाहणे संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे आणि आता कारण की मंत्र्यांची या ठिकाणी आपण बघितलं येजाची वेळ असते आणि त्यामध्ये ही धमकीचा मेल आहे ना म्हणजे अत्यंत वाईट असं बोललं जातं आणि पण आपण बघितलं या ठिकाणी आता डॉग स्क्वॉड देखील आलेला आहे आणि संपूर्ण परिसराचा या ठिकाणी आढावा देखील घेतला जात आहे।
नक्कीच मनोज, हे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. तर सध्या तिथे डॉग स्क्वॉड आलेले आहे. बॉम्ब शोधक पथक सुद्धा सध्या विधान भवन परिसरात दाखल झालेले आहे आणि विधान भवन परिसराची सध्या आता पाहणी केली जाते. कसून पाहणी केली जाते. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यानच आज सकाळी मेलवरून विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सध्या गोंधळाचं, अतिशय भीतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते. या अधिवेशनाच्या दरम्यानच अशा पद्धतीची धमकी येणं ही अतिशय गंभीर बाब आहे. सध्या डॉग स्क्वॉड असेल, सोबतच वरिष्ठ पोलीस असतील, सुरक्षा रक्षक असतील, बॉम्ब शोधक पथक हे सगळे त्या ठिकाणी दाखल झालेत. सध्या विधान भवन परिसराची कसून अशी तपासणी केली जाते. सकाळी 8 वाजता खरं तर आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर सुद्धा नेहमीप्रमाणे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कव्हरेज करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यांना सुद्धा बाहेर रोखण्यात आलं, कारण सकाळीच विधान भवनाला बॉम्बनं उडून देण्याची धमकी देण्यात आली होती. तसा एक मेल आला होता आणि त्यानंतर गृह खातं सुद्धा आता खडबडून जागं झालेलं आहे. गृह खात्याकडून सुद्धा तपासणी केली जाते. सध्या डॉग स्क्वॉड सोबतच बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झाले. विधान भवन परिसराची सध्या कसून अशी तपासणी केली जाते. सध्या अनेक अधिकाऱ्यांना असतील, रोजचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेटवरच काही काळासाठी रोखण्यात आलं होतं आणि त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. सध्या तपास सुरू केला जातोय. विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली होती. अतिशय गंभीर बाब आहे. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशा पद्धतीची अफवा पसरली, त्यानंतर एक प्रकारे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. सध्या त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेत. विधान भवनाची कसून अशी तपासणी केली जाते. डॉग स्क्वॉड सोबतच बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी आता दाखल झाले. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. धमकीचा ईमेल आल्यानं पोलिसांची सध्या शोध मोहीम सुरू झाली. विधान भवनाला बॉम्बनं उडवून देऊ अशा पद्धतीची धमकी आली. सकाळी अशा पद्धतीचा धमकीचा मेल आला आणि त्यानंतर आता विधान भवन परिसरामध्ये तपासणीची मोहीम राबवली जाते. बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या परिसराची कसून अशी चौकशी केली जाते, कारण सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान आज सकाळी अशा पद्धतीने धमकीचा ईमेल आला. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे. सध्या कसून अशी तपासणी केली जाते. काही वेळ सगळ्याच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना गेट बाहेर रोखून धरण्यात आलं होतं, मात्र आता प्रवेश दिला जातो. विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि या अफवेनंतर प्रचंड गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. या सगळ्या संदर्भात आता सरकारकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया देतील, काय माहिती देतील हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. सोबतच राज्याच्या वरिष्ठ पोलिसांकडून या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती केव्हा दिली जाईल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन राबवलं जाते. बॉम्बच्या अफवेमुळे विधान भवन परिसरात अनेक कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलं, गेटवरच रोखण्यात आलं. कुणालाही आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्यानंतर एक प्रकारे गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. सध्या पोलिसांचा या सगळ्याबाबत तपास केला जातो. विधान भवनात बॉम्ब आहे आणि विधान भवन आम्ही बॉम्बनं उडून देऊ अशा पद्धतीचा हा धमकीचा मेल आला होता. सकाळीच हा धमकीचा मेल आल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखून धरण्यात आलं आणि त्यानंतर सध्या आता बॉम्ब शोधक पथकाकडून या सगळ्या परिसराची कसून अशी तपासणी केली जाते. धमकीचा ईमेल आल्यानं सध्या पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. गेटवर सध्या कर्मचाऱ्यांना रोखून धरण्यात आलेले आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे राज्यभरातले आमदार या ठिकाणी येत असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि या सगळ्या सुरक्षेला प्राधान्य देत सध्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखून धरण्यात आलेलं आहे आणि बॉम्ब शोधक पथकाकडून आणि पोलिसांकडून, तिथल्या प्रशासनाकडून सध्या विधान भवन परिसराची कसून अशी तपासणी केली जाते. शोध मोहीम सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय अधिकृत माहिती समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काय माहिती देतील विधान भवनात, या सगळ्यावर आज चर्चा केली जाईल का हे पाहणं सुद्धा आता अतिशय महत्त्वाचं आहे. काही वेळापूर्वी खरं तर आमदारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. काही दिवसांपासून बिष्णोई गँगकडून सुद्धा सातत्यानं आमदारांना सुद्धा धमक्या येतात आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज विधान भवनच बॉम्बनं उडून देऊ अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. त्यामुळे अतिशय ही गंभीर बाब आहे. या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्र्यांकडून काय नेमकी माहिती दिली जाते, विधान भवनात आज या सगळ्या संदर्भात काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. विधान भवन कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तपासून आता आत सोडलं जातं. काही काळ या सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेरच गेट बाहेर रोखून धरण्यात आलं होतं, कारण शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र आता या सगळ्या कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तपासलं जातंय आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन राबवलं जातंय. बॉम्बच्या धमकीमुळे
सर्वांना विधान भवनच्या गेटवरच रोखून धरण्यात आलं होतं। सध्या पोलिसांकडून कसून शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। विधान भवन परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात आला। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे पोलिसांचा तिथे नेहमी तगडा बंदोबस्त असतोच, मात्र आज अशा पद्धतीने बॉम्ब ठेवण्याची धमकी आली, त्यामुळे आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आले। बॉम्ब शोधक पथक असेल, डॉग स्क्वॉड असेल, त्या ठिकाणी आता दाखल झालेत। सध्या विधान भवन परिसराची कसून अशी तपासणी केली जाते। धमकीच्या ईमेल नंतर काही काळ सगळ्या कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखून धरण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्यांची ओळखपत्र आता तपासली जातात आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश दिला जातो। बॉम्बच्या धमकीमुळे सध्या गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली, धमकीचा ईमेल आला आणि त्यानंतर अतिशय गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। बॉम्ब शोधक पथक असेल त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहे। विधान भवन परिसरात एक मोठी खळबळ उडाली, कारण सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। राज्यभरातले नेते, आमदार या ठिकाणी अधिवेशनासाठी येत असतात आणि त्याच दरम्यान बॉम्ब ठेवण्याची धमकी आल्यामुळे मोठी खळबळ उडाली। कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तपासून आता त्यांना आतमध्ये सोडलं जातंय। धमकीच्या ईमेल नंतर सर्वांनाच विधान भवनाच्या गेटवर रोखण्यात आलं होतं। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सुद्धा सकाळपासून या सगळ्या अधिवेशनाच्या कव्हरेजसाठी त्या ठिकाणी गेले होते, मात्र आज अशा पद्धतीने बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर माध्यमांच्या कर्मचाऱ्यांना असेल, तिथल्या कर्मचाऱ्यांना असेल, सगळ्यांनाच गेटवर रोखून धरण्यात आलं। एक मोठी खळबळ उडाली। त्यानंतर आता ओळखपत्र तपासली जात आहेत आणि आतमध्ये सोडलं जातंय। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली, ईमेलद्वारे सकाळीच हा धमकीचा मेल आला, त्यानंतर मोठी खळबळ उडाली, गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। विधिमंडळात बॉम्ब ठेवल्याचा हा धमकीचा ईमेल आला। सध्या या सगळ्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। विधान भवन कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त सध्या कुणालाही तिथं प्रवेश दिला जात नाहीये, कारण बॉम्ब ठेवण्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ झाला, परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झाले। पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली। सध्या विधान भवनाच्या परिसरामध्ये कसून अशी तपासणी केली जाते। सध्या विधान भवनातल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आणि माध्यम कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आतमध्ये कुणालाच सोडलं जात नाही। आणि या सगळ्या संदर्भात आपण पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरं तर बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झाले, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली, कशा पद्धतीने तपासणी केली जाते? महत्वाच्या ज्या काही जागा आहेत पूर्ण दाखल झालेले आहेत आणि डॉग स्क्वॉड पथक तसंच जी डिटेक्टर मशीन असते त्या सगळे पोलीस कर्मचारी हे विधान भवनाच्या इमारतीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण इमारतीची पाहणी करतात। विधानसभा जे सभागृह आहे त्याची देखील या ठिकाणी पाहणी केली जात आहे। तसंच विधान परिषद जे सभागृह आहे त्याची देखील या ठिकाणी पोलिसांकडनं पाहणी केली जात आहे आणि संपूर्ण जी धमकीचा मेल आहे तो कुठून आलेला आहे, कोणी पाठवलेला आहे, हा खरा आहे की नाही तर संपूर्ण तपास पोलीस यंत्रणेकडनं केला जात आहे। पण आपण बघतो या ठिकाणी जे कर्मचारी आहेत जे विधान भवनमध्ये काम करत असतात त्यांना देखील या ठिकाणी बाहेर थांबवण्यात आलेलं होतं। त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता आणि त्यानंतर फक्त आमदारांना आपण बघतो या ठिकाणी प्रवेश दिला गेलेला आहे। पण आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण आता कर्मचारी यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यानंतर जी सुरक्षा रक्षक यंत्रणा आहे त्यांनी रिपोर्ट ऑफ संपूर्ण विधान भवन परिसराचा या ठिकाणी तपास केला जात आहे आणि हा धमकीचा मेल कोणी पाठवलेला आहे ज्याचा पाठपुरावा करण्यात येतो आणि आपण बघितलं तर यंत्रणा ही वाढवलेली आहे आणि गृह खात्याचं यावर्षी काय उत्तर देतं हे देखील फार महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, खरं तर आता पोलीस अधिकाऱ्यांकडून किंवा तिथल्या तपासणी अधिकाऱ्यांकडून काही माहिती देण्यात आली का? काय करते विधान भवनचे असणारे सुरक्षा कर्मी आणि त्यांचा असणारा जो सुरक्षेचा जो सगळा स्टाफ आहे त्या स्टाफने त्या संदर्भातली असणारी सगळी प्रक्रिया आहे टेहळणीची आणि पडताळणीची ती केलेली आहे। आता मला वाटतं सिच्युएशन अंडर कंट्रोल येईल हळूहळू। या संदर्भात ह्या काही
इव्हिल डिझाईन्स असतात की ज्यांना आता ते शेवटी पोलीस यंत्रणा आणखीन ह्या सगळ्या व्यवस्थेनं त्या संदर्भात आता चौकशी करायला पाहिजे. मला वाटते की आता चांगलं अधिवेशनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून काही वैधानिक निर्णय होत आहेत, त्याला कुठंतरी खीळ बसते का असा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो. काही देशविरोधी शक्तीसुद्धा असतात, त्यांचंसुद्धा काही या निमित्तानं षडयंत्र असू शकते. आता तपासणीच्या अंती आपल्याला सगळं कळून येईल. पोलिसांनी काही सांगितलं आहे का की कधीपर्यंत सगळ्यांना आतमध्ये सोडतील किंवा परिस्थिती आता शिथिल होईल? आता आता हो सगळे कर्मचारी वगैरे आज जायला लागलेले आहेत. आम्ही सुद्धा सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत, विधानसभेचे सदस्य आहोत. आता 9:45ला लक्षवेधीच्या सूचनेच्या संदर्भातली आपली पहिली बैठक आहे, पहिलं सत्र आहे. या संदर्भात मला वाटतं आता आतलं ग्राउंड क्लिअरन्स झाल्यानंतर तशा पद्धतीच्या सूचना द्यायला लागलेल्या आहेत. खोडके सर आले. अरे येऊ का? गंभीरपणे बघता या गोष्टी सगळ्यांना तपासूनच आतमध्ये सोडलं जाते. बरोबर आहे. पहिल्यांदाच मेल आला असं नाही, बऱ्याच वेळ अशा थ्रेट येत असतात, मंत्रालयात येत असतात, सरकारी कार्यालयात येत असतात. परंतु आज मला असं समजलं की विधान भवनाच्या साईडवर काहीतरी मेल आलेला आहे आणि त्याच्यात धमकी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला तुमच्याच माध्यमाचा कोणाचा तरी सकाळी फोन आला 8:15 की बा आम्हाला आज जाऊ देत नाही आहे. त्यावेळेस मी चौकशी केली तर त्यावेळेस मला समजलं की असा मेल आला आहे, थ्रेड आला आहे. आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेचे सभापती हे याचे कस्टोडियन असतात विधान भवनाचे. पोलिसनी त्यांची परवानगी घेऊन आपलं शोधकाम चालू केलं आहे, बॉम्ब स्क्वॉड वगैरे बोलवलं आहे. आणि आता जवळपास त्यांचं आत्ताच्या घडीला खऱ्या अर्थानं त्यांची तपासणी पूर्ण झाली असल्याचं समजते. आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी आज सोडणं चालू केलेलं आहे. फक्त सर्व कर्मचारी एकत्र जमा झाले असल्यामुळे त्याला तपासणी आणि आज सोडणं थोडासा वेळ लागेल. परंतु त्यांचं तपासणीचं काम पूर्ण आटोपलेलं आहे आणि आता सुरळीत सर्वांना प्रवेश देणं चालू झालेलं आहे. सगळ्यांना तर आज सोडलं जाते. पोलिसांचं काय म्हणणं आहे? तुमच्याशी काही चर्चा नाही, तशी काही चर्चा झाली नाही. आता ते त्यांचा रिपोर्ट सभापती आणि अध्यक्षांना देतील. कारण की शेवटी आज इथं काही जरी असलं विधान भवनचे कस्टोडियन अध्यक्ष आणि सभापती असतात, त्यांना ते ब्रीफ रिपोर्ट त्यांचा देतील आणि नंतर सरकार हाऊसमध्ये त्याचं 100% आज सभापती आणि अध्यक्ष त्याच्यावर आपलं भाष्य करतील. काय झालं होतं त्याच्या संदर्भात सविस्तर ते सर्व सभागृहाच्या सदस्यांना ती माहिती देतील. जरा उशिरा सुरुवात होईल की वेळेत कामकाज असं वाटत नाही. 10चं हाऊस होतं, 10ला सुरू होईल किंवा 10-15-20 मिनटं मागं पुढं होऊ शकते. फार काही फरक पडणार नाही. कारण की 10चा आज परिषद 10ची आहे, त्याच्यामुळं थोडासा अर्धा तास मागं झालं तरी काही फरक पडणार नाही. कारण की अशासकीय कामकाज आज परिषदमध्ये आहे. थँक्यू. तर विधान भवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आला आणि त्यानंतर सध्या सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. विधान भवन परिसराची कसून अशी तपासणी केली जाते. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यातच आज सकाळी अशा पद्धतीनं धमकीचा मेल आला. त्यामुळे तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काही काळ बाहेरच रोखून धरण्यात आलं होतं. मात्र आता ओळखपत्र तपासून कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडलं जातंय. आज विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात काही भाष्य केलं जातं का? सभापती आणि विधानसभा अध्यक्षांकडून याबद्दलची काही माहिती दिली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचे अनेक वेळा धमक्या आलेल्या आहेत अशी माहिती सध्या मिळते. त्यामुळे ही धमकी नेमकी कुणी दिली त्या संदर्भात काही आता माहिती समोर येते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. संबंधित यंत्रणांकडून सध्या शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बॉम्ब शोधक पथक सध्या विधान भवनाच्या परिसरात आतमध्ये शोध मोहीम घेते. सर्च ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आज विधानसभेचं कामकाज किती वाजता सुरू होईल आणि या सगळ्या संदर्भात सभागृहात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सभापती आणि विधानसभा अध्यक्षांकडून अधिकृत काही माहिती आज दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडून सभापती आणि विधानसभा अध्यक्षांकडून काय नेमकी माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे.